नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या प्रत्यक्ष मार्गी लावण्याच्या उद्देशाने आनंद आश्रम येथे सुरू असलेल्या शिवसेनेच्या जनता दरबारातून आता ठाणे महापालिकेतील प्रलंबित प्रश्नांनाही गती देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी सभागृह नेते हणमंत जगदाळे यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनता दरबारात ठाण्यासह विविध भागांतील नागरिक आपल्या अडचणी मांडत आहेत. माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, नगरसेवक मनोज शिंदे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमातून अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. सभागृह नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत कोविड काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठवणे, पंच ऑपरेटरच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळवून शासनाकडे सादर करणे, तसेच भांडार लिपिकांच्या प्रलंबित प्रस्तावावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय विस्थापितांच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रस्तावांवर सहाय्यक आयुक्तांशी समन्वय साधून आयुक्तांची मंजुरी मिळवणे, तसेच नागरिकांच्या मालमत्ता कराशी संबंधित तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या बैठकीला शिवसेना गटनेते पवन कदम, माजी नगरसेवक जनार्दन खेतले, ॲडव्होकेट संगारे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर जलद कार्यवाही व्हावी यासाठी जनता दरबारातून प्रशासनावर सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जनता दरबारमध्ये बऱ्याचशा तक्रारी होत्या आणि काही प्रश्न प्रलंबित होते. ह्या संदर्भात आज या ठिकाणी जगदाळे साहेब यांच्या आपण बैठक लावली होती. बरेचसे प्रश्न जगदाळे साहेबांनी समजून घेतले आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना बोलून आज मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न सुटले आहेत असं मला वाटतं. तर कर्मचाऱ्यांसंदर्भातला विषय होता, कोविड काळातल्या मुलांच्या संदर्भात होता, त्याच्यानंतर काही टॅक्स संदर्भातला होता, काही विस्थापितांचं पुनर्वसन होतं, त्याच्यानंतर कायमस्वरूपी नोकरी चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी यांना वारसानी जे हे आहेत ते घेण्यासंदर्भातले विषय होते. आज जगदाळे साहेबांची तर सोयीस्कर चर्चा झाली आणि त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याला बोलून तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहीत असेल, ठाणे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे दिघे साहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी आनंदाश्रमामध्ये सोडवले जात होते आणि ठाण्यातला सर्वसामान्य नागरिक एक विश्वासाने त्या ठिकाणी येऊन निश्चित प्रकारे दिघे साहेबांच्याकडे त्या अडचणी मांडत होते आणि त्याच पद्धतीनं आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अशोकजी वैती, आमचा राजू, या सगळी मंडळी त्या ठिकाणी आठवड्यातून 1-2 वेळा त्या ठिकाणी बसतात आणि प्रथेप्रमाणे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ठाण्यामध्ये कुठे सोडवले जातात तर ते निश्चित प्रकारे त्या आनंदाश्रमामध्ये सोडवले जातात. अशा प्रकारचा मेसेज एक ठाणे शहरातील सर्व नागरिकांच्याकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून नेहमी आठवड्यातनं त्या ठिकाणी बसून असणारे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन आज अशोक वैती, राजेंद्र साप्ते आणि ही मंडळी माझ्याकडे आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी बसून प्रत्येक विषयानिहाय चर्चा केली आणि त्या विषयामध्ये कामगारांचे प्रश्न असतील, काही लोकांच्या घराचा प्रश्न असतो, शेवटी ठाणे शहरामध्ये राहणारा सर्वसामान्य नागरिक आणि त्याचं हित जपण्याचं काम गेली अनेक दशकं शिवसेनेच्या वतीने होत असतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही आज संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेतलं आणि जे प्रश्न सोडवण्यासारखे आहेत ते प्रश्न निश्चित प्रकारे सोडवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही प्रश्न माननीय आयुक्तांच्या स्तरावर सुटण्यासारखे आहेत, ते माननीय आयुक्तांची सुद्धा बोलून त्या प्रश्नाची सुद्धा उकल करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम हे निश्चित प्रकारे आम्ही करणार आहोत. शेवटी हे सरकार, ही सत्ता ही सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे हे शिंदे साहेबांचं सातत्याने म्हणणं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. निश्चित प्रकारे अशोकजी वैती असतील, राजेंद्र साप्ते असतील, हे नेहमीप्रमाणे त्या ठिकाणावर सर्वसामान्य नागरिकांचे व्यथा जाणून घेतात. त्याबद्दल प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचं कार्य शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न
साठी आपण बांधील आहोत. अशाच प्रकारच्या निश्चित प्रकारे जे काही सूचना असतील, जे प्रश्न प्रलंबित असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. कच्छ अस्मिता मंचच्या वतीने आयोजित कच्छी पागडी कोणाशिरे या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेले आपले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करताना ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली सलग 19 वर्षे सुरू असून प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचे त्यांनी सांगितले. घरातील कार्यक्रमासाठी जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो, त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. कच्छी समाज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पगडी देऊन गौरवितो. अशा सन्मानामुळे समाजात आणखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो, असे शिंदे म्हणाले. यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका 40 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, सुरेश गडा अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील तर ते सुरेश गडा आहेत. त्यांनीही हिंदीतही भावना व्यक्त करत 40 साल से शिवसेना के साथ खडा, उसका नाम है सुरेश गडा असे गौरव उद्गार काढले. आषाढी बीज हा कच्छी समाजाचा नववर्षाचा सण असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जसा मराठी माणसांसाठी गुढीपाडवा महत्वाचा आहे, तसाच कच्छी समाजासाठी आषाढी बीज हा नववर्षाचा प्रारंभ आहे, असे त्यांनी नमूद केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की ठाण्यातील व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणताही त्रास होऊ नये ही दिघे साहेबांची भूमिका होती. त्यांनी सुरू केलेली व्यापारी हिताची परंपरा आजही कायम असून ठाण्यात व्यापारी सुरक्षित असल्यामुळे उद्योग व्यवसाय अधिक वेगाने वाढत आहेत. ठाण्याच्या विकास कामांची माहिती देताना त्यांनी सांगितले की शहरात उत्कृष्ट रस्ते, मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, डबल डेकर रस्ते यांसारखी महत्वाकांक्षी कामे सुरू आहेत. आजचा कार्यक्रम आमचा नवीन वर्ष आषाढी बीज एकदम धामधूमने साजरा झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सतत 19 वर्ष माननीय ठाण्याचे आपले लाडके एकनाथजी शिंदे साहेब आले आणि सगळ्या समाजाला त्या आल्याबद्दल एवढा आनंद झाला तर म्हणजे कुठल्या शब्दात सांगू. दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांच्या हस्ते 6 लोकांना पागडी घेऊन आम्ही त्यांचा जे विनर होते त्यांचा सत्कार केला. त्याच्यामध्ये आपले ठाण्यातले टिपटॉपचे मालक मनोजभाई शाह, त्याचप्रमाणे स्क्वेअर फीट ग्रुपचे नवीनभाई सावला व इतर असे 6 लोकांचा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामध्ये भावना एकच आहे का आपण ज्यांना पाघडी देऊन सत्कार करतो त्यांना एक अधिक बळ मिळावा आणि त्यांनी असंच बरीच काम कंटिन्यू दरवर्षी करत राहावा हीच आमची भावना असते.
जुन्या वादाच्या कारणातून शिळडायगर येथे राहणाऱ्या फैज सुलतान मालीम, अल्बान सुलतान मालीम या दोन भावांनी अमन मुस्तकीन शेख या 23 वर्षीय इसमाची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याचे मुंडके धडापासून वेगळे करण्यात आले आणि त्याचे दोन्ही हात तोडून त्याचे प्रेत निर्जन स्थळी टाकून दिले. हत्या करतानाचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी काढला. या प्रकरणाची माहिती गुन्हा शाखा युनिट 4 चे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांना या घटनेची माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून फैज आणि अल्बान या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी 13 मार्च 2026 रोजी अमन शेख या इसमाचा खून केल्याचे कबूल केले. या आरोपींनी माहिती देताना 13 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता अमन शेख याला श्रीलंका एरिया मुंब्रा या परिसरातून रिक्षामध्ये घालून निर्जन ठिकाणी नेऊन त्याचा धारदार चाकूने गळा चिरून जीवेठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणून प्रेताचे मुंडके धडापासून वेगळे करून खर्डेगाव येथे टाकले. दोन्ही हात कापून उर्वरित प्रेताचे भाग निर्जन स्थळी नेऊन टाकले. तसेच मयत यास ठार मारताना आरोपी यांनी त्यांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केली होती. तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक आरोपी फैज सुलतान मालीम याच्यावर यापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे. याचा गुन्हा दाखल झाला आहे. स्टेशन मुंब्राच्या हद्दीमध्ये एक अननोन डेड बॉडी मिळाली होती, जी कुजलेल्या अवस्थेमध्ये होती. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशनला ADR अकस्मात दाखल होता. त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4 चे पोलीस निरीक्षक श्री गज्जल, API गोसावी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की सदर माहिती समजू आहे, म्हणजे जी बॉडी मिळाली होती तो खुनाचा प्रकार आहे. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक गज्जल आणि गोसावी त्यांच्या टीमने तपास चालू केला. तपासाच्या अनुषंगाने 2 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं. फैज सुलतान मालीम आणि अल्बान सुलतान मालीम हे दोघे राहणारे श्रीनगरच्या हद्दीमधले आहेत. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली. त्याचबरोबर जे काय पुरावे चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्या पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये निष्पन्न झाले की या दोन्ही आरोपींनी मयताचा खून केलेला आहे. त्या अनुषंगानं काल मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड 20 तारखेपर्यंत आहे. कारण काय होतं मारायचं? मयत आणि जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये 15 मार्च रोजी किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या कारणाने त्यांनी खून केला. वाद त्याचा किरकोळ झाला होता, परंतु यामध्ये विशेषत्वाने जो मयत इसम आहे अमन शेखवर यापूर्वी 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर आरोपी फैजान सुलतान मालीम त्याच्यावर देखील 2 गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा पूर्वी गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर मारामारीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. आरोपी हे भंडारलीला राहतात. माडाच्या कॉलनी आहेत. जवळजवळ तिथं माडाच्या बऱ्याच कॉलनी आहेत. सदर आरोपी भाड्याने राहतात. हे श्रीडायगर पोलीस स्टेशनला कुठे माहिती आहे का? NOC आहे का? ज्यावेळी आम्हाला गुन्हे शाखेला माहिती मिळाली की सदर इसमाचा खून झालेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही तपास करून हा खून झाल्याचं निष्पन्न केलं. किरकोळ हा कारण कळलंय का? कारण की सुविकाळ वाद झाला होता त्या दोघांचा. दोन्ही मयत आणि आरोपी हे दोन्ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. बॅकग्राऊंड काय आहे? तिघांचं एकच मित्रच होते का तिघं पण? आणि दोघांना केस होते ह्याच्यावर पण होती का केस? मयतावर सुद्धा मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि आरोपींवर यापूर्वी खुनाचा गुन्हा आणि मारामारीचा गुन्हा दाखल आहे. हे दोघे मयत आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे. सर, कशा प्रकारे हा खून केला? कसं त्या आरोपीने मयताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केले? असं निष्पन्न होत आहे की 10 किंवा तीक्ष्ण हत्यारे त्याचा जे न्यूनता आहे किंवा ते त्याच्या शरीरापासून वेगळं केलेलं आहे. शरीरावर इतर ठिकाणी सुद्धा त्यानं वार करून त्याचा खून केला. सर, मुंडकं मिळालं का तुझं? नाही, ती बॉडी आपल्याला कुजलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळी ADR दाखल झाला अकस्मात त्यावेळी कुजलेल्या अवस्थेत मिळाली होती. आणि या तपासामध्ये अजून पुढे आपण निष्पन्न पोलिसांना सर व्हिडिओ मिळाला का? हे हत्या करताना त्यांनी व्हिडिओ पण काढला होता. तो व्हिडिओ मिळाला? तो तपासाचा भाग आहे.
मिळून तर इतर अजून काही आरोपी असले या 2 आरोपींना काही इतर लोकांनी किंवा इतर त्यांचे सहकारी आरोपींनी मदत केल्याचं निष्पन्न होत आहे प्राथमिक चौकशीमध्ये. त्याबद्दल आम्ही अधिक पुरावा जमा करून आम्ही पुढील कारवाई करू. त्यांचा व्यवसाय काय होता? चोर आहे. भाव व्यवसाय काय होता त्यांचा? गुन्हेगारी पार्श्वभूमीच आहे, मजुरी करून